आज आमच्याकडे सवाशीण जेव घालायचा कार्यक्रम आहे। त्याच्यासाठी वरणबट्टी, वांग्याची भाजी, शिरा असं मेन्यू आहे। तर हा कार्यक्रम कसला आणि कशासाठी केला जातो हे मी आईंना विचारते। सो आपण व्लॉगला आज सुरुवात करूया। अहो तुम्हाला ना ती बादली का हे पाटे काढायला लावली कोण इथे? अगो बाई काय करताय? बिचारे दोघ जण। हा इथे आमच्याकडे आज आहेत बट्ट्या, कारण आज आहे काय, आज सवाशिणींचा कार्यक्रम म्हणून। ह्या आमच्या मावशी आहेत, म्हणजे यांची मावशी आहे, माझ्या आत्या आहे, ह्या पण त्यांची मावशी आहे, आमच्या आत्या आहेत। त्यांची चप्पल मिळाली। धीरू चल ना तिकडे। हे असं इथे लावलंय। याच्यात काय लावलं आत्या? बट्टींसाठी। आता ह्या सगळ्या बट्ट्या उकडायला लावणार का? हा मग आता पुढची बट्टी करताना दाखवा, आपण क्लोजअप मध्ये दाखवू। अशी करायची। आम्ही घरी आपण छोट्या छोट्या करतो ना, या मोठ्या मोठ्या आहे। तेल लावायचं मध्ये। सांगा आत्या तुम्ही। असं तेल लावायचं, असं करायचं, मध्ये दुमडून घ्यायची। युट्यूब याच्यावर टाकशील ना तू चॅनलवर? तुझं चॅनल कोणतं बनवायची? मी पाठवते ना लिंक। आवडलं का सांगते ती। हा आवडलं का? हो का? आता तुम्ही रेसिपी बघून हे करतात, जेवण बनवतात आता? कालच आत्या बोलल्या, आता तुमची रेसिपी बघून लोक करतील। याच्यात कोणतं कोणतं पीठ आहे? मक्याचं, गहूचं, ओवा, बडीशोप, सोडा, दही, साखर, ओवा, तेल मोड टाकायचं त्याच्यात। झाली बट्टी तयार। जळगाव स्पेशल वरणबट्टी। आमच्या कॉलनीत महादेवाचं मंदिर आहे, तर तिथे हा नवस आम्ही फेडणार आहे। नवस म्हणजे सवाशीण जेवण। आईने तिकडे केले, तिकडे उकडून घेतल्या बट्ट्या थोड्याशा। हा देवाच्या केल्या मग त्या। हा घरी चाल बर का? काय घरी चाल बर का? काय झालं तुमच्या दोघांचं? सांग धीरू, याचं सांग काय झालं? काय झालं सांग आधी, सांग ना काय झालं? स्वामीने तुला काय केलं? काय केलं स्वामी? सांग सांग ना। काय? चपला घालू देत नाही तुला? असं तुझ्या चपला आहेत का या? तुझ्या चपला आहेत? आणि तुझ्या कुठे आहेत? याच्या ग्रे आहेत, त्याच्या व्हाईट आहेत, मग तू का घालत नाहीये? हा मस्त आहे ना चप्पल? कशी आहे चप्पल? कशी आहे? काय? हा बापरे। हा ही अशी शेड आहे आमच्या घराजवळ, तिथे आम्ही हे सगळं बनवतोय स्वयंपाक। चिनू चिनू उठला? आज आमच्या चिनूची तब्येत खूप जास्त डाऊन आहे, पण कारण काल आम्ही गेलो होतो घुमी आणि घुमीमुळे आमच्या माऊची तब्येत थोडीशी डाऊन झाली आहे। चिनू फोटका काढू तुझ्या? काय काढू? फोटो काढू? स्वामी तुझं पण काढू? थांबा दोघं जण इथे उभे राहा। थांब इथे उभा राहा आधी। टाकलं, 1 बाजू टाकलं। 2 बाजू टाकलं। 1 बाजू टाकलं। 2 बाजू टाकलं। 1 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 बाज
अशा पाण्यात टाकल्या डायरेक्ट. आपण घरी ज्या करतो त्या वाफवून करतो आणि या अशा पाण्यात टाकतात. म्हणजे लग्नांमध्ये पण असंच करतात का? तळून पण डायरेक्ट तळतात. डायरेक्ट भिजवता येत डायरेक्ट भिजवतो चांगलं मग 2-2 नंतर आले तर काय पाहिजे. हा डायरेक्ट गडून तळून द्या छोटे 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 तवास. शिजतात का पण त्या? वरती ना तर द्यायला लागलं आईचा फोटो काढतात. हे आजीचे 2 लाडके नातू आहे. फक्त आजीजवळ राहतात की नाही रे? हा आजीच्या मागे मागे पडायचं फक्त. आधी हा असायचा फक्त, आता हा पण असतो. बाय 1 गेट 1. आतला गड आहे. कसं असतं का? कसं असतं का? कशी कळी पडते त्याला. स्वामी हा मी काढते. मला सांग इकडे ये. इथे पोरांनो इकडे या तुम्ही बाहेर. हे बघ इथे उभं राहा. सांग स्वामी तुझं नाव सांग. सांग पूर्ण सांग. पूर्ण सांग. कोणत्या स्कूलला जातो तू? हा सांगतो. आणि धीरूला काय म्हणतो तू? धीऱ्या म्हणतो. दादा म्हणायचं. काय म्हणायचं? नाही म्हणायचं दादा. दादा नाही म्हणायचं. बिलिंगा. हा बिल्डिंगा. हा करेक्ट करतो त्याला. हा बोबडा बोलतो मग हा करेक्ट करतो. चला चढा. असं इथून जायचं आणि इथून उडी मारायची. हळू हळू पोरांनो. हळू रे हळू रे. आईंनी महादेवासमोर कबूल केलेलं की दोघेही नाती घरी आल्यावर मी सवाष्ण जेव घालेन, त्यांचा कार्यक्रम करेल. तर सर्व स्वयंपाक झाला आणि पाहुणे यायची पण वेळ झालेली. तर आधी आम्ही मंदिरात आलो आणि महादेवाच्या पिंडावर पाणी वाहिलं, पूजा केली, नारळांचं तोरण चढवलं आणि वरणबट्टीचा नैवेद्य सगळ्यात अगोदर देवाला दाखवला. त्यानंतर आरती पण केली आणि नवसाच्या पूर्तता केल्यावर असं देवासमोर पाणी व्हायचं हातावरून असं म्हणतात. तर मी तसं ते पाणी सोडलं. तर पूजा करेपर्यंत इकडे आमचे सगळे पाहुणे येऊन गेले. ते सवाष्ण जेवायला बसल्या. सगळ्यांना हळदी कुंकू लावलं आणि सगळ्यांनी छान निवांत गप्पा मारत जेवण केलं. तर बट्टी कशी खायची हे आम्ही तुम्हाला दाखवतो. त्याच्यात वरण आणि साजूक तूप. मला तुमचं हे यूट्यूब चॅनलची लिंक. हो. शिरा. पोळी पाहिजे ना. वांग्याची भाजी, शिरा, वरणबट्टी. जेव्हा आम्ही पूजा केली तेव्हा चिनू झोपली होती. तर आम्ही तिला आत्ता घेऊन आलो होतो देवाच्या पाया पडायला. तर आज आम्हाला पुण्याला पण निघायचं होतं आणि माझी पॅकिंग पण ऑलमोस्ट बाकी होती आणि आम्ही जरा निवांतच होतो कारण आमची ट्रेन पूर्ण 4 ते 5 तास उशिरा होती. पण काची ह्या नंदीला रोज कानात सांगायची. ओके आम्ही निघालो आहे घरून आणि आमची ट्रेन ऑलरेडी 4 ते 5 तास उशिरा होती. आमची ट्रेन 10:30ला होती आणि आता ऑलमोस्ट 2:30 वाजत आलेले. नाही 2:30 वाजलेच आणि आमची 1:30 वाजले आणि 2:30 वाजता आमची ट्रेन आहे. आणि आम्ही इथे आता थांबलो आहे कारण पप्पा आई आणि अश्विनीला घ्यायला गेले कारण आई आणि पप्पा दोघंही आम्हाला सोडायला आले.
3:30 वाजता आमची ट्रेन आली होती आणि बऱ्यापैकी उशीर झाला होता. आमची झोपही व्यवस्थित झालेली नव्हती. तरी पण आम्ही 1-2 तासाची झोप घेतली होती. त्यानंतर चिनू पण उठली. जेव्हा आम्ही येताना जळगावला ज्या ट्रेनने आलो होतो, ती ट्रेन एकदमच भारी नीट अँड क्लीन होती आणि त्याच्याच एकदम अपोझिट ही ट्रेन होती. सकाळचा ब्रेकफास्ट आणि आता आपण कुठे आहे? आम्ही पोहोचलोय नगरला. चिनू चिनू तू एन्जॉय करते बाबू, व्ह्यू एन्जॉय करते. अर्धा एक तास चिनूने मस्त बाहेरचा व्ह्यू एन्जॉय केला, छान हसली, खेळली. पण नंतर ती इतकी इरिटेट झाली कारण तिची झोप झालेली नव्हती. ऑलरेडी तिला काल बरं नव्हतं. पण कसंबसं आम्ही पुण्यापर्यंत आलो आणि त्यानंतर मी काहीच शूट केलं नाही कारण चिनू फारच रडत होती. ओके, हा व्लॉग मी इथेच एंड करते. जर माझा व्लॉग थोडा जरी आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. ओके, चलो बाय.